आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की औरंगजेब आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे त्याचं, पण त्यांनी त्याची सगळी हयात हे स्वराज्य संपवण्यासाठी खर्ची घातली. तो सतत प्रयत्न करत राहिला. अर्थात प्रश्न असा पडतो, स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, इराण. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर लिहिलंय. तो असं म्हणतो की इराणचं राज्य शाहबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. त्यामुळे त्याला हे स्वराज्य संपवायचं होतं. आणि महाराजांचं हेच सगळ्यात मोठं यश, हे लोककल्याणकारी राज्य, रयतेचं राज्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.